तर प्लीज कुणाला असेल त्यांनी स्टेजला जॉईन. नमस्कार. मी कांचन नाईक जांबोटी. आज आमच्या समाजाची बेडर बेरड रामोशी या समाजाची नोकरदार परिषद राजधानी मुंबई येथे आयोजित करण्यात आली. या पाठीमागचं उद्दिष्ट एकच आहे की आमचा जो मुंबईत राहणारा समाज आहे तो मुंबई असेल, ठाणा असेल, म्हणजे MMR रिजनमध्ये जितका आमचा समाज राहतो तो पूर्ण विखुरलेला आहे. तो एकत्रित करणं हा मोठा उद्दिष्ट होतं या कार्यक्रमामागचं. त्याचबरोबर समाजाची शैक्षणिक उन्नती, त्याचबरोबर आर्थिक उन्नती आणि आपलं राजकीय धोरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आमचा समाज राजकीय क्षेत्रात कुठेही आजपर्यंत त्या पटलावर नाही आहे. तो एक उद्दिष्ट आहे आणि समाज एकत्रीकरण करून आज आम्ही ज्या लोकांचा सन्मान, ज्या व्यक्तिमत्वांचा सन्मान केला, आपण इथे पाहिलंच असेल की ती प्रेरणा ठरतील आपल्या समाजासाठी की पुढे जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ते अशाच प्रकारचं शिक्षण घेऊन आपला समाज शैक्षणिक च्या अनुषंगाने, शिक्षणाच्या अनुषंगाने अग्रेसर होईल. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की वाचाल तर वाचाल. तर या दृष्टिकोनातून आज या नोकरदार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आणि इथे आमची राज्यव्यापी मुंबईची नोकरदार परिषद यशस्वीरित्या इथे संपन्न झालेली आहे. आज आयोजक म्हणून या नोकरदार परिषदेचं आयोजन करत असताना आपला समाज बांधव जो आहे मुंबईमध्ये तो खूप वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ह्या सगळ्यांनी एकत्र करायचं म्हणजे खूप तारेवरची कसरत होती. आणि आज जे चित्र बघतो तर आम्हाला अभिमान आहे की हा समाज बांधव आज जो इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला आहे. तर नक्कीच या परिषदेच्या माध्यमातून जो आपला समाज घडवायचं आमचं जे उद्दिष्ट आहे तर ते कुठेतरी सफल होताना दिसते. आणि आलेल्या सर्व मुंबईमधील, महाराष्ट्रामधील समाज बांधवांचं मी आभार आणि ऋण व्यक्त करतो तर त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवून आज या परिषदेला उपस्थित राहिले. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो. महाराष्ट्रभर बेडर रामोशी समाज हा विखुरला गेलेला आहे. तो समाज अशिक्षित असल्या कारणाने या बेडर रामोशी नोकरदार परिषदेच्या माध्यमातून सर्व समाजाला सर्वप्रथम शैक्षणिक चळवळीत आणणे हा आमचा प्रमुख हेतू असेल. त्याचबरोबर समाजातल्या अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा ह्याही कशा घालवून समाजाला सुशिक्षित करून समाजाची प्रगतीमध्ये हातभार कसा लावता येईल यासाठी सुद्धा समाजाच्या माध्यमातून, समाजाच्या सहकार्यानंच आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर समाजाचा जो इतिहास आहे, जाज्वल इतिहास आहे, त्यातून समाजामध्ये स्फुरण निर्माण करून, समाजामध्ये चेतना निर्माण करून, समाज जागृती करून, समाज एकजीव करून, एकवट करून संघर्षासाठी तयार करण्याची आमची तयारी सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर हा समाज जो आहे आरक्षणापासून कोसो दूर आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये हा समाज मोडत असल्या कारणाने हा सर्व समाज एकच असेल तर सर्व समाजाला एकाच गटातून आरक्षण कसे मिळेल यासाठी न्यायालयीन प्रक्रिया कशी राबवता येईल यासाठी आमची जी काही विधिज्ञ मंडळी आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, यांचं आम्ही मार्गदर्शन घेऊन त्यासाठी न्यायालयीन लढा सुद्धा लढणार आहोत. सर्वांना जय मल्हार. धन्यवाद. नोकरदार परिषदेचं आज या ठिकाणी आयोजन झालेलं आहे व यशस्वीरित्या या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज बांधवांचा उपस्थित राहिला. तर ह्या परिषदेचं आयोजन करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू आमचा हा असा आहे की समाजाला प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती व त्याच्या माध्यमातून कशी सुधारणा होईल याच्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं. आणि हे प्रयत्न करत असताना आमच्या समाजातील सर्व प्रगल्भ, सुशिक्षित दृष्ट्या व सदन जो परिवार आहे आमचा समाजाचा, त्या परिवाराने पुढे येणं आणि त्या माध्यमातून समाजाला एका प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांनी मदतीचा हात देणं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितल्याप्रमाणे की समाजातला मुख्य गट आम्हीच सदन आहोत, आमचं पोट भरलेलं आहे, तेव्हाच आम्ही समाजाला पुढे घेण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कारण रिकाम्या पोटाने कुठली प्रगती साध्य करत नाही समाजाची. आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आमचा की शैक्षणिक दृष्ट्या प्रगती झाली पाहिजे समाजाची. शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आम्ही आमच्या परिषदेच्या माध्यमातून निश्चितपणे भविष्यामध्ये आमच्या विद्यार्थी मित्रांसाठी समाजातल्या की UPSC, MPSCच्या माध्यमातून व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती संधी अधिकारी आमच्या समाजातून कसे पुढे येतील व समाजाचा कसा उद्धार होईल याच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्या माध्यमातून आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा ह्याच्यासाठी निश्चितपणे जे आमचे समाज बांधव शैक्षणिक माध्यमातून जे पुढे आलेले आहेत, आज प्रगतीच्या ह्याच्यावरती आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण समाजाला हात देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू व करत राहू व समाज निश्चितपणे एका प्रगतीपथावरती राहील
याच्यामध्ये कोणाचंही दुमत नाहीये आणि निश्चित आम्ही प्रयत्न करत राहू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या ठिकाणी बेडर रामोशी नोकरदार परिषद मुंबई दादर या ठिकाणी समाजाला विनंती आहे. घेतली. समाजाच्या वतीनं घेत असताना आमचा मुख्य हेतू हाच आहे. जेवण आमचा समाज शैक्षणिक प्रवाहामध्ये जाण्यासाठी मुख्य हेतू पुढे ठेवून आज महाराष्ट्रातील तमाम बेडर रामोशी यांच्या वतीनं आम्ही एकत्रित होऊन आमचा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाचा दूर करण्यासाठी आणि समाजामुळे शैक्षणिक दृष्टी जागृत करण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही या दादर या ठिकाणी नोकरदार परिषद राबवित आहोत. आणि राबवत असताना मुख्य हेतू आज महाराष्ट्रामधील आमचा रामोशी बेडर आणि समाज मध्ये जे होतकरू विद्यार्थी जे नैपुण्य मिळवलेले आहेत आणि समाजापुढे एक आदर्श पिढी निर्माण करीत आहोत, त्या पिढीचं मार्गदर्शन भावी भविष्यामध्ये बाकी आमच्या समाजाच्या मुलामुलींनी किंवा सर्वांनी घ्यावं या दृष्टिकोनातून हा सर्वांचा आम्ही आज या ठिकाणी सत्कार घेतलेला आहे. आणि आपण सर्वांनी आता ऐकलंच प्रत्येक सत्कार मूर्तीच्या तोंडून की त्यांनी या परिषदेचं किती कौतुक केलं आणि का केलं याचं कारणच आपणाला माहीत झालं असेल की या नोकरदार परिषदेचा हेतू आणि उद्दिष्टे काय असतील. याच दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नोकरदार उच्च शिक्षित पदाधिकारी एकत्रित होऊन हा कार्यक्रम राबवत आहोत आणि समाजाला उच्च शिक्षणाच्या प्रवाहासाठी प्रयत्न करत आहोत. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद. ती वाढली पाहिजे. सर्वांनी टाळ्या वाजवून नाही सन्मान करायचा. नमस्कार, माझं नाव नूतन सदाशिव नाईक. मी स्थापत्य अभियांत्रिकी म्हणून बांधकाम विभागात आता कार्यरत आहे. तर आज अनेक सत्कार झाले, पण आज आपल्या समाजाकडून आपल्या माणसांकडून जो पुरस्कार झाला त्याच्यासाठी खरंच आपले पण वाटले आणि सगळे एकत्र आले, इतक्या संख्येने एकत्र आले तर खरंच खूप बरं वाटतंय. आणि असेच अजूनसुद्धा परिषदा पुढे चालत राहाव्या अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि समाजासाठी जे काही कधी पण गरज असेल तर आपण सर्वांनी असं एकत्र येऊ आणि पुढे जाऊ असं मी ते सांगते थोडक्यात, कारण की आता वेळेचा अभाव आहे. थँक्यू सो मच. माझा मुलगा डॉक्टर विशाल रामचंद्र नाईक, तो आज क्लिनिकमध्ये असल्यामुळे येऊ शकला नाही, म्हणून मी त्याचा सत्कार घेण्यासाठी आले. मला असं वाटतं की समाजामध्ये जर माझ्या आईने मला त्यावेळेस 10वी शिकवलं तर नक्कीच मला बघा संत गाडगे महाराज म्हणतात पितळी मोडा पण मुलांना शिक्षण पूर्ण करा. तर त्या उद्देशाने जर सर्वच आम्ही जागरूक झालो की नक्कीच नवीन पिढी खूप चांगली तयार होईल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनिकेत महादेव नाईक. मी सध्या पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई येथे कार्यरत आहे. मी 5-6 वर्ष झालं अभ्यास करत होतो. मी 5-6 वर्षानंतर मला कष्टाचं फळ मिळालं की 6 पोस्ट होल्डर आहे. कॅनल इन्स्पेक्टर जलसंपदा, DVT, DMAR, त्यानंतर कॅनल इन्स्पेक्टर जलसंपदा, नंतर आरोग्य विभाग भांडारपाल म्हणून मी कार्यरत होतो. त्याच्यानंतर मी PSIची एक्झाम पास झालो आणि ते आलो. माझ्या समाजानं माझ्या कष्टाचं किंमत ठेवली, मला बोलवलं, माझा सत्कार केला, याबद्दल मी माझ्या समाजाचा खूप ऋणी आहे आणि मी खूप खूप आभारी आहे. मी सचिन पाटील, सध्या देवनार पोलीस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून या पदावर कार्यरत आहे. तर आज जे समाजाने माझा सत्कार केलं त्यासाठी मी समाजाचा सदैव ऋणी राहील. आणि वेळेचं भान ठेवून शेवटी एकच सांगेन की समाजासाठी जे काही करता येईल, म्हणजे माझ्या पोलीस खात्यातून किंवा जे काही इतर डिपार्टमेंट जे काही करता येईल ते मी माझं करण्याचा 100% प्रयत्न करेन. नमस्कार, मी सूरज प्रवीण मदने. वयाच्या 29व्या वयात माझं पहिलं पुस्तक प्रकाशित, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जनक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक. रामोशी बेडर समाजाने पुन्हा एकदा वाचनाच्या प्रवाहात आलं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी गेले 5 वर्ष पुस्तकप्रेमी बुक्स म्हणून मी माझी योजना राबवत आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. तसेच आउट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा आपलं पुस्तकप्रेमीचं आज नाव आहे. तरी आज परिषदेने आज माझा सत्कार घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव संभाजी लिंगले. मी आतापर्यंत काश्मीरमध्ये, दिल्लीमध्ये, आसाममध्ये सगळे सत्कार झाले, पण सगळ्यात मोठा सत्कार हा आमच्या समाज बांधवाच्या वतीनं झाला. त्याबद्दल मी माझ्या समाजाचं कौतुक आणि अभिनंदन करतो.
नमस्कार, माझं नाव रवी गंगाधर गायकवाड. मी गोवंडी पोलीस स्टेशन येथे पोलीस सब इन्स्पेक्टर या पदावर कार्यरत आहे. मी नाईक सरांचा मित्र आहे खास तर, आणि मला परिषदा असतील किंवा मला वाचन, मी पुस्तक वेळ आहे, मला भरपूर पुस्तक वगैरे वाचत. आज मला या ठिकाणी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी समाजाच्या वतीने धन्यवाद. माझं नाव मयुरी मराप्पा तरवाळ आणि सौ मयुरी वैभव नाईक. हा पुरस्कार मी सध्या मुंबई उच्च न्यायालयात लिपिकपदी निवड झाली आहे आणि हा पुरस्कार माझ्या कष्टाचा पण माझ्या आईवडिलांच्या विश्वासाचा आहे, त्यामुळे थँक्यू. नमस्ते. मी योगिता मंडले, सहाय्यक कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग मंत्रालय येथे कार्यरत आहे. ह्या पुरस्काराबद्दल माझं जे सिलेक्शन झालं त्यासाठी मी आयोजकांचं आणि माझ्या समाजाचं खूप खूप आभार मानते, धन्यवाद. आणि माझ्याकडून जे काही समाजाला शैक्षणिक चळवळीसाठी मदत होणार आहे त्यासाठी मी नेहमी तत्पर राहील. धन्यवाद.